एका बाजूला त्यांची स्वप्न परत करायची कोणाची पूर्ण त्या त्यांची घुसमट होते आणि शेवटी आत्महत्या करता स्वतःचा नाश करून देतात. म्हणजे एकंदरीत जर बघितलं आपण त्या शिक्षण व्यवस्थे संदर्भात जर पाहिलं तर तुम्ही आम्ही नव्यानं उपाय द्यायची काही गरज नाहीये. तुम्ही आम्ही नव्यानं उपाय द्यायची गरज नाही. महात्मा फुलेंनी बाबासाहेब आंबेडकरांनी त्या सगळ्या समाजासाठी उपाय देऊन ठेवलेले आहेत. इंटर कमिशनच्या सोबत क्रांतिबा फुले म्हणतात की शाळांना सगळं हाताने अनुदान द्या. स्थानिकाच्या निधीपैकी निम्मा निधी केवळ प्राथमिक शिक्षणावर खर्च करा. कोणत्याही पातळीवर शिक्षण व्यवस्था खाजगी यंत्रणेकडे सोपवणे लिस्ट नाही. शाळा कॉलेजेवरील सरकारी नियंत्रण काढून घेतल्यामुळे त्यांचे पर्यावरण शिक्षण वाढ पोहोचण्यात होईल. पण आमच्याकडे त्याच्या विरुद्ध सगळ्या गोष्टी चालू आहेत. ज्या कार्यकर्त्याच्या डोळ्या भरण्यासाठी नव्याने शिक्षण सुरू केलेलं आहे. त्याचबरोबर अलीकड मला वाटतं सगळ्या लोकांना माहित असेल तर चांगल्या पद्धतीनं लांजेवाडकरांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सांगितलं आणि त्यांचं वाक्य ऐकलं तर मला वाटतं की सगळ्या आमदार खासदारांच्या शाळा आहेत. मला असं वाटतं की माझा आईद्रव माझ्या समाजाची आणि माझ्या समाजाचा प्रस्तावित समाजाची विग्रह आहे की काय. कारण आज बऱ्यापैकी नाही तर मोठ्या प्रमाणामध्ये बहुजनांच्या हातामध्ये शिक्षण संस्था आहेत, शिक्षण व्यवस्था आहे, राज्य व्यवस्था आहे, विद्यापीठ आहे, UGC आहे. मग तरी सुद्धा आम्ही अभ्यास करण्यामध्ये का बदल करत नाही. या शिक्षण व्यवस्थेत भांडवलशाही का कमी करत नाही. जर आपण तुम्ही आम्ही प्रयत्न केले तर निश्चित कुठेतरी आत्महत्या थांबतील. आत्महत्या गुलामीचं जीवन आमचं संपून जाईल. त्याचबरोबर ज्या चळवळी आहेत ज्या फुलेशाहू आंबेडकरांच्या नावावर आपण ज्या सुरू केलेल्या आहेत आणि खऱ्या अर्थानं हे फक्त वाक्य म्हणतो माझ्या पाठमा आपण सगळ्यांनी म्हणावं अशी माझी अपेक्षा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही जी सवय आहे तर कोणी येतं आंबेडकरचं नाव घेतं आपण फक्त जय आणि जिंदाबाद म्हणतो. मला वाटतंय तो कोण आहे, कुठल्या पक्षाचा आहे, कशाचा आहे, तो काय म्हणतोय, कशासाठी म्हणतोय, ह्या बारीक सारीक गोष्टी आपण घेतल्या पाहिजे. बाबासाहेब सगळ्यांचे आहेत. मी असं म्हणत नाही की एका व्यक्तीच्या, एका धर्माच्या, एका जातीच्या, मानव जातीचे बाबासाहेब आणि कुणी येतं त्यांचं नाव घेतं त्यांच्या नावानं शिक्षण संस्था स्थापन केल्या जातात आणि मात्र त्याच्या आत वेगळं चाललेलं असतं. तुम्ही आम्ही बारकाईनं पाहिलं पाहिजे. परवा दिवशी सर चर्चा करता एक जण म्हणला की नाही आता परदेशी विद्यापीठे येत आहेत आपल्याला मग विद्यापीठ आले की आरक्षण त्यात मागावं लागेल. म्हणजे विद्यापीठ आल्यानंतर त्यामध्ये आम्ही आरक्षण मागणार. त्या आलेच नाही त्यासाठी प्रयत्न कधी करणार. विद्यापीठ परदेशी आल्यानंतर एक गोष्ट होऊ शकेल. परदेशी विद्यापीठामध्ये खाजगी संस्थांमध्ये शिक्षण घेणारा एक वर्ग आणि त्यामध्ये शिक्षण मिळत नसणारा एक वर्ग असे दोन वर्ग होतील आणि दुसऱ्या वर्गामध्ये तुम्ही आम्ही सर्वजण असू. आत्महत्या नाही केली तर मेल्यासारखं जीवन जगल्याशिवाय आपण राहणार नाही यात काही शंका नाही. मला या ठिकाणी बोलायला संधी दिली त्याबद्दल मी संयोजकांचं मनापासून आभार व्यक्त करतो. जय भीम, जय भारत. मनोदय नाही. अत्यंत कर्तबगार माणसाची अत्यंत षंडाची वारसदार पिढी आपण आहोत. जे गेल्या 20 वर्षामध्ये सातत्यानं मी ऐकत आलेलो आहे की हे शिक्षण आपण का बदलत नाही असं म्हणता म्हणता एक अंकल्पी सुद्धा कुठल्या संघटनेनं प्रसिद्ध केलेलं माझ्या ऐकिवात नाही. म्हणजे ज्याच्याबद्दल आपण बोलतो त्याच्याशी पूर्ण प्रामाणिक असतो का. कोल्हापूरमधल्या सेंट झेवियर असो किंवा बर्ड स्कूल असो किंवा 7 डे असो या सगळ्यामध्ये असणाऱ्या मुलांच्यापैकी 60% पोरं बहुजन समाजामधली आहेत आणि त्यातले बहुतेक जण सर्व पुरोगामी कार्यक्रमांना हजेरी लावत असतात, देणग्याही देतात. या शंडपणाचंच करायचं काय. माणसं मरतात, माणसं आत्महत्या करतात याबद्दल मला यात वाईट वाटत नाही. इट्स नॉट ट्रॅजेडी दॅट मेन बिकम ओल्ड ऑर डाय. माणसं म्हातारी होतात किंवा मरतात याच्यात मध्ये काही विशेष नाही आहे, माणसं मरणारच आहे. बट दे सीज टू लव्ह. माणसं एकमेकावर प्रेम करणं थांबवतात, एकमेकाबद्दलची आपुलकी संपवतात. हा खरा चिंतेचा विषय आहे.
आणि हा चिंतेचा विषय हा जाणीवपूर्वक कुणीतरी घडवलेला आहे आणि त्याच्याशी बेखबर असून आपण फक्त अरण्य रुदन करीत आहोत असं मला वाटतं. इथले सगळे बुद्धिजीवी हे राजस्थान मधल्या चिखे जमातीचे सदस्य आहेत काय असं मला वाटतं. थोडा विचित्र प्रकार आहे की राजे रजवाड्यांच्यामध्ये काही चालतं की माझ्या वतीनं राजण्यासाठी जी जमात असते त्यांना रुदाली म्हणतात. तशी आणखीन एक जमात आहे चिखे नावाची. चिखे जमातीचं वैशिष्ट्य असतं की मुलीबरोबर त्या जमातीने एक स्त्री पाठवलेली असते आणि मधुचंद्राच्या रात्री पलंगाच्या खाली ती झोपते आणि ती त्या नवरीच्या ऐवजी गणत असते. जसं काही तिला त्या वेदना व्हायला लागलेल्या आहेत. इथले सगळे बुद्धिवादी चिखे जमातीचे सदस्य आम्ही दुसरं काही करायचं तयार नसतो. मुलं आत्महत्या करतात आणि त्यांनी त्या कशा कराव्या अशा प्रकारचं सगळं डिझाईन होत असताना आपण सगळे काय करत असतो. या देशात घडणाऱ्या प्रत्येक आत्महत्येला, प्रत्येक बलात्काराला, प्रत्येक खुनाला आणि प्रत्येक दंगलीला फक्त एकच घटक जबाबदार आहे, तो म्हणजे शिक्षक. हे अर्ध वाक्य. दुसरं अर्ध वाक्य आहे हे सगळं पुन्हा बदलायचं असेल तर एकच घटक बदलू शकतो, तोही आहे शिक्षक. आणि म्हणून जी चळवळ राबवावी लागणार आहे त्या चळवळीचं नाव असावं लागेल टू एज्युकेट द एज्युकेटर्स. शिक्षकांना शिकवण्याची गरज आहे. काय शिकवण्याची गरज आहे आम्हाला काही माहित नाही. परवा पारगावला नावाच्या गावी एक मेळावा होता, त्याच्यामध्ये मी बोलत होतो आणि 2 खासदार स्टेजवर होते. एक खासदार राजू शेट्टी होते आणि दुसरे खासदार एकनाथ गायकवाड होते. या दोघांच्या समोर मी एक गोष्ट सांगितली होती की या देशाच्या राज्यघटनेमध्ये 45व्या कलमामध्ये ज्या शिक्षणाच्या हक्काबद्दल बोललेलं आहे त्या संदर्भातला कायदा पास व्हायच्या वेळेला राज्यसभेमध्ये फक्त 72 लोक हजर होते. 7 वर्षाची आकांक्षा आणि अभिलाषा पूर्ण होणारा बिल मांडलं जाणार होतं. जे बिल 14 वर्ष चर्चेत आहे आणि तरी ते वाईटच आहे असं बिल मांडलं जाणार होतं. या देशातले आमचे लोकप्रतिनिधींच्यापैकी 72 लोक हजर होते. त्या 72 लोकांच्या पैकी 18 खासदार बोलले या बिलावर. त्या सगळ्यांच्या भाषणांची प्रत माझ्याकडे आहे. त्यापैकी 12 लोकांच्या भाषणाची सुरुवात आहे. हे बिल मी वाचलेले नाही, परंतु लोकांना शिक्षण देणं ही चांगली गोष्ट आहे म्हणून मी बिलाला पाठिंबा देतो. आणि त्याच वेळेला मी म्हणलं हे दोघेही लोकांच्या मधून निवडून गेलेले खासदार त्या वेळेला हजर नव्हते. इतकंच काय की ज्यांना बहुजन समाजामधले म्हणतो यापैकी जनार्दन वाघमारे वगळता एकही खासदार हजर नव्हते आणि जनार्दन वाघमारेंनी सुद्धा या बिलावर भाषण करताना त्या बिलातल्या वाईट तरतुदींच्या बाबत एक अवाक्षरही काढलेलं नाही. मूलभूतरित्या म्हणून मी फार गोष्टी न बोलता किमान ज्या गोष्टी सहजासहजी वाचायला मिळत नाहीत त्या गोष्टी मी सांगणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे या देशामधल्या शिक्षणाची क्रांती सुरुवात करणाऱ्या माणसाचं नाव आहे अलीकडच्या काळातलं नामदेव. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी, ज्ञानाचा प्रसार करणं हे आमचं सगळ्यांचं ध्येय आहे. किंबहुना हे राबणाऱ्या जातीचं ध्येय आहे. या प्रकारचा ध्येयवाद घेऊन सबंध भारतभर यात्रा करणारा एकमेव संत आहे नामदेव. आणि या शिक्षणाला मिळालेलं ज्ञान घेऊन अक्षरांच्यावर ताबा मिळवून आम्ही त्याची हात्याला करून इथल्या व्यवस्थेविरुद्ध लढू अशा प्रकारचा कळस करणारा दुसरा संत आहे तुकाराम. तुकारामानंतर बुवा आहेत, महंत आहेत, संत नाही. म्हणून शिक्षणाची चळवळ नामदेवांच्यापासून सुरुवात होते ती तुकारामांच्या जवळ थबकते. एक प्रतिकांत्रिक पेशवाईच्या काळामध्ये होते आणि पुन्हा ती चळवळ उसळ खाते ती महात्मा फुलेंच्या काळात. महात्मा फुलेंच्या तर सोडून ज्या सावित्रीबाईंनी शिक्षणाबद्दल लिहिलेलं आहे, शिक्षणाने येते मनुजा शहाणपण, पशुत्व हाटते पहा. म्हणजे काय? शिक्षणाचं काम काय आहे? शहाणपण आलं पाहिजे आणि त्यातलं पशुत्व नष्ट झालं पाहिजे. या दोन्हीपैकी एकही गोष्ट शिक्षणातनं होत नाही. तरी देखील आम्ही त्याला शिक्षण का म्हणत असतो. आणि या शिक्षणात गांधीजीला ज्यावेळेला विचारलं होतं
शिक्षणाबद्दलची शिक्षणाची व्याख्या तुम्ही कधी सांगितलेली नाही आहे आणि शिक्षण पाहिजे असं म्हणता. गांधीजींनी सोपी व्याख्या केली होती. ते म्हणतात शिक्षा क्या है? शिक्षा क्या है? शिक्षा है जीने का हुनर और थोडासा ज्ञान. जगायची अक्कल आली पाहिजे आणि थोडंसं ज्ञान पण आलं पाहिजे, ही शिक्षणाकडून अपेक्षा आहे. त्या दोन्हीपैकी काय सोपत आहे? मला आश्चर्य वाटत असतं की आम्हाला प्राध्यापक मंडळींना रस्त्यावर पोरं दगड का नाहीत मारत? इकॉनॉमिक्सच्या प्राध्यापकाला कोणाने दगड मारावेत आणि विचारावं, अरे तुझं MA केल्यावर नोकरी पण लागत नाही आणि आम्ही गरीब का आहोत त्याचं कारणही कळत नाही. दोन्हीचं एक काहीतरी करायला पाहिजे ना तुमचं एक अर्थशास्त्र शिकल्यानंतर. हे कळत नाही की प्रत्येक विषयाची पद्धत आहे. मी तुम्हाला सांगतो की या सार्वत्रिक शिक्षणाच्या संदर्भामधला हा जो भाग आहे तो 45व्या कलमामध्ये म्हणजे 4थ्या शेड्यूलमध्ये का आला? बाबासाहेबांना जे किती बाबासाहेबांना घातण्याचा शिल्पकार म्हटलं तरी देखील बाबासाहेब एकटे नव्हते आणि त्यांना सगळे अधिकार नव्हते. प्रत्येक गोष्ट मंजूर करून घ्यावी लागत होती आणि मंजूरच्या वेळेला सगळे प्रतिगामी विरोधात एकटे बाबासाहेब पुरोगामी होते आणि म्हणून बाबासाहेबांना हे 3ऱ्या शेड्यूलमध्ये त्यांना जे घालायचं होतं शिक्षण म्हणजे मूलभूत हक्कांच्या यादीमध्ये आलं असतं ते 4थ्या शेड्यूलमध्ये घालावं लागलं. परंतु 4थ्या शेड्यूलमधलं हे एकमेव कलम असं आहे की ज्या कलमाला कालमर्यादा आहे. 10 वर्षाच्या आत इथल्या 14 वर्षापर्यंतच्या प्रत्येक मुलाला मोफत आणि सक्तीचं शिक्षण देण्याचा प्रयत्न करणं शासनावर बंधनकारक राहील. 10 वर्ष कधीच निघून गेली आपल्याला माहित आहे. 4थं शेड्यूल जे आहे ते मार्गदर्शक तत्वांचं आहे आणि ते जस्टिफायबल नाही म्हणजे ते दिलं नाही म्हणून आपल्याला कोर्टात जाता येत नाही. या संदर्भामध्ये सुरुवातीला तुम्हाला मी सांगतो की हा पहिला जेव्हा प्रश्न आला तो लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमध्ये आलेला आहे आणि 1910 साली नामदार गोखलेंनी ठराव मांडलेला आहे. 12 वर्षापर्यंतच्या मुलांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण देण्याचा कायदा करावा. 1910 साली. आणि दरभंग्याचे जे महाराज होते त्याचे असेंब्लीचे सदस्य या दरभंग्याच्या महाराजांनी 2000 जमीनदारांच्या सगळ्यांचं निवेदन इंग्रज सरकारला दिलेलं आहे आणि सांगितलेलं आहे तुम्ही जर राबणाऱ्यांना शिक्षण द्यायला लागला तर आमच्या शेतीला मजूर मिळणार नाही आणि म्हणून तो कायदा बाळगलेला आहे. पहिल्यांदा हा कायदा केलेला आहे सयाजीराव गायकवाड आणि बडोदा संस्थांमध्ये, परंतु ब्राह्मण नोकरशाहीमुळे त्याची योग्य अंमलबजावणी होऊ शकलेली नाही. दुसरा हा कायदा केलेला आहे शाहू महाराजांनी आणि एखादा कायदा कसा असावा आणि तो कसा राबवावा याचं चांगलं उदाहरण शाहू महाराजांनी घालून दिलेलं आहे. जे आत्ता लागू आहे म्हणून सांगतोय, लागू नसतं तर सांगितलं. पहिली गोष्ट म्हणजे माणसाला शिक्षण देण्यासाठी एकाच गोष्टीची गरज असते म्हणजे सरकारची शिक्षण देण्याची इच्छा असणं. जी